नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस, ॲज आय टोल्ड यू बिफोर की प्रतापगड वॉर पार्ट 4 येणार आहे आणि ह्याच्यामध्ये छोटंसं एक जावळीचं युद्ध नावाचा एक पार्ट आहे. बिकॉज जे काही घडलं प्रतापगड वॉर वगैरे जे काही घडलं, अफजल खान आला आणि त्याला जावळीमध्ये खेचलं. जावळी का महत्त्वाची हे आपलं क्लिअर झालं आहे. लास्ट पार्टमध्ये आपण मोऱ्यांच्या छोटी बखरमधून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉरवर्ड केली आहे. लेटर्सचा पार्ट होता, तर जाऊन तुम्ही पार्ट 3 बघू शकता. आजचा द डे आलेला आहे. द डे इज नॉट दॅट प्रतापगड द डे. हा आहे 15 जॅन 1656. सो आता आपण जाणार आहोत 15 जानेवारी 1656 अँड आय प्रॉमिस यू आर गोइंग टू गेट अ लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. नॉट ओनली दॅट, तुम्ही खूप जास्ती एन्जॉयसुद्धा करणार आहात. बिकॉज प्रत्येक वॉरचं इन्फॉर्मेशन जे मला देता येईल ते मी तुम्हाला देतो आहे. जे काय आपला जो पार्ट होता नेव्हीचा, त्या जे काय मी तुम्हाला सांगू शकत होतो कोणते कोणते युद्ध, ते सगळी युद्ध मी तुम्हाला इन डेप्थ सांगितलेले आहेत. तर कृपा करून लाईक शेअर करा हो, लाईक शेअर करा. ठीक आहे, बस फक्त तेवढीच एक अपेक्षा असते. ऐका, मजा घ्या आणि सगळ्यांना सांगासुद्धा. बिकॉज ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ग्रुप्सबरोबर बसता, आपण आपल्या ज्यावेळेला फ्रेंड्स सर्कलमध्ये बसतो, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त धैर्याचा किंवा डोक्याचा विचार नाही आहे, तर हा इमोशनल थॉट आहे. हा एक मनामध्ये म्हणजे जन्मापासूनच आपल्या मनामध्ये असलेली ती एक ज्योत आहे, ज्याच्यामुळे नाही फक्त महाराष्ट्र पण अख्खा हिंदुस्थान उभा राहील छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. सो हे जे आहे, लाईक करा, शेअर करा, हे मला सांगायला नाही पाहिजे, पण आपले लोक काय करणार, जाऊन दे. एनिवेज, तर आता सुरू होतं हे प्रतापगड वॉर पार्ट 4. त्याच्यामध्ये येतं हे जावळीचं युद्ध. हे कधी घडलं? आता ऑफकोर्स हिस्ट्री येतं तर त्याच्यामध्ये सणावली येतेच. हे कधी घडलं? 15 जानेवारी 1656 आपण जावळी हस्तगत केली. अप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी हस्तगत केलेली आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जावळीला उतरले. बिकॉज लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं, यशवंतराव मोरे जे काही बोलले, दारुगोळा मौजूद आहे. मी तुम्हाला आठवतं ते लेटरमध्ये यशवंतराव मोरे स्वतः म्हणाले होते, दारुगोळा मौजूद आहे. बेवजा खोते घालून लिहिले ते कशा असलेले असो, थोर समर्थ असो, असं त्यांनी लिहिलं होतं. हे सगळं झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं ऑब्व्हियसली राग येणं साहजिक होतं आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 15 जानेवारी 1656 जावळीमध्ये उतरले. दोन घाटांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10,000च्या ट्रुप्स होत्या. फर्स्ट लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर, छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यावेळेला 10,000ची ट्रुप होती. बट माझा जो महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगण्यासारखा आहे तो असा आहे की 1656 काय वय होतं महाराजांचं. लीड बाय एक्झाम्पल परत एकदा तुमच्या समोर येतं. मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला त्यातनं बरीच काही शिकायला मिळते आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की काय वय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. 1656ला 1630चा जन्म आहे राजांचा. 1656 26व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जावळीमध्ये उतरले. दोन घाटांनी आपल्या ट्रुप्स उचलल्या. एक होता रणतोंडेचा घाट, दुसरा होता निशणीचा घाट. रणतोंडेचा घाट, दुसरा होता निशणीचा घाट. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10,000च्या ट्रुप्स जावळीवरती अटॅक करायला उतरल्या. दोन घाटांनी 5-5 हजारांमध्ये डिवाईड केल्या होत्या. स्वतः दस्तूर खुद्द शिवाजीराजे निशणीच्या घाटांनी खाली उतरले. शिवाजीराजे निशणीच्या घाटांनी खाली उतरले, जावळीवरती अटॅक केला. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून घेण्यासारखं हे आहे की कोणत्या लोकांकडे कोणते लोक होते. आय मीन टू से, मोऱ्यांकडे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोण होते. छत्रपती शिवाजी महाराज 15 जानेवारीला उतरले म्हणजे युद्ध केलं म्हणजे जिंकले नाही. मला खूप डीपमध्ये जाऊन तुम्हाला सांगायला आवडतं, बिकॉज तरच लोकांना त्यातून महत्त्व जे आहे ते पटतं. 26 वर्षाचे दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज निशणीच्या घाटाने 5,000ची ट्रूप घेऊन उतरले आणि दुसऱ्या म्हणजे रणतोंडीच्या घाटाने आपली उरलेली 5,000ची ट्रूप उतरली जावळीवरती अटॅक करायला. थोडंसं डीपमध्ये आपल्याला जावं लागेल कोण आहे कशामध्ये ते. आधी मी मोऱ्यांकडे कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो. स्वतः यशवंतराव मोरे, हनुमंतराव मोरे, प्रतापराव मोरे, आणखीन एक नाव आहे ते मी आत्ता घेणार नाही बिकॉज तो डायमंड आहे. ही 3 नावं लक्षात ठेवा. मला ते नाव मी आता घेत नाही बिकॉज ते पुढे येईल, त्याचा उल्लेख येईल पुढे. पण तो व्यक्ती, तो डायमंड यशवंतराव मोऱ्यांकडून अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज लढत होता. सो नावं यशवंतराव मोरे, हनुमंतराव मोरे, प्रतापराव मोरे आणि तो डायमंड आणि तो हिरा, हे सगळे यशवंतराव मोऱ्यांच्या साईडनी होते. CSMच्या साईडनी कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईडनी कोण होते. छत्रपती शिवाजी महाराज,
रघुनाथपंत सबनीस, कान्होजी जेधे, शिलमकर देशमुख आणि संभाजी गावची. आय थिंक मला नावं रिपीट करायला लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या साईडनी कोण कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज, रघुनाथपंत सबनीस, कान्होजी जेधे, संभाजी गावची. हे लोक होते, हे मेन सरदार होते जे पाथराच्या ट्रूप्सला हँडल करत होते. आणखीन एक नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे शिलीमकर देशमुख आणि सूर्यकांत काकडे. हेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईडनी लढायला उतरले. ही इनडेप्थ इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय कारण ती असणं गरजेची आहे की कोण कोण युद्धामध्ये उतरलं, काय झालं, कसं काय झालं ते. 10,000च्या ट्रूप समोर आणि एवढे सगळे म्हणजे रघुनाथपंत सबनीस, संभाजी गावजी, सूर्याजी काकडे ही लोक काही सारी, शिलीमकर देशमुख, जेधे तर म्हणजे माझ्या मते कोंडोजी जेधे हे तर एक जबरदस्त म्हणजे इतिहासामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. ते येईल पुढे, ते पुढे येईल बिकॉज प्रतापगडमध्ये ते आहे, वतनावरती पाणी सोडण्यावर सगळं आहेच, पण त्या पुढल्या गोष्टी आहेत. एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं हे वॉर, म्हणून त्या वॉरला खूप महत्त्व आहे. सो ही एवढी सगळी मातब्बर मंडळी होती, 10,000ची फौज होती, स्वतः छत्रपती शिवाजीराजे होते. मोऱ्यांना हरवलं. जावळीच्या मोऱ्यांना जावळीमध्ये 2 ठिकाणून उतरून 10,000चे ट्रूप्स आले. एवढ्या सगळ्या लोकांना हनुमंतराव मोरे, प्रतापराव मोरे, यशवंतराव मोरे आणि एक डायमंड होता तो त्यांच्या साईडनी लढत होता. तो खूपच खरोखर तो डायमंडच आहे, तर नाव मी पुढे घेईन. पण ह्या सगळ्यांना आपल्या लोकांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या फौजेनी हरवलेलं आहे. तारीख आहे 15 जानेवारी 1656. जावळी आपण हस्तगत केली. हे एखादं पर्व, एखादी गोष्ट हस्तगत करून संपत नसतं, तर त्याचं तुम्हाला सर्व काही नीट लावून द्यावं लागतं. याची जी जिम्मेदारी असते ती तुम्हाला निभवावी लागते. तिकडच्या माणसांना तुम्हाला तुमचं करून घ्यावं लागतं. बरं, आता सुरू होतं की जावळी महत्त्वाची का, जावळीमध्ये महाराजांना काय काय मिळालं, हे अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगाव्याच लागतील. बिकॉज जावळी झाली कॉन्कर 15 जानेवारी 1656ला. पुढे तिकडे आपल्याला काही महत्त्वाचे गडही मिळाले. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. मकरनगड आपल्याला तिकडनं मिळाला, चंद्रगड आपल्याला तिकडनं मिळाला. चंद्रगड, मकरनगड, चांभारगड आणि आणखीन एक खूप महत्त्वाचा डोंगरही आपल्याला तिकडे मिळाला. त्या डोंगराबद्दल मी पुढे डिस्कस करणार बिकॉज तो डोंगरच सर्व काही इतिहास त्याच डोंगराने घडवलेला आहे. सो काही गडही मिळाले, त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. चंद्रगड, मकरनगड, चांभारगड आणि एक माउंटन होता जो आणखीन एक महत्त्वाचा एक डोंगर आपल्याला तिकडे मिळाला, जिकडे पुढे रायगड उभारण्यात आला. रायगडाबद्दल ती एक म्हण आहे, म्हणजे म्हण नाही, एक गोष्ट आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जाऊन ज्यावेळेला स्वतः तिकडे बघितलं त्यांनी तो डोंगर कसा आहे, तर मला डोंगर चखोट असं त्यांचं शब्द होतं. डोंगर चखोट, राजधानीस बरोबर साधून दिसेल असं ते म्हणाले. तो एक डोंगर. पण आत्ता आपल्याला तुर्तास तरी त्या डोंगराचं मला नाही सांगायचं तुर्तास, बिकॉज हे प्रतापगड पर्व चालू आहे आणि जावळी पर्व चालू आहे त्याच्यामध्ये. आता आपण येतो त्या डोंगरावरती ज्याला बरीच नावं आहेत आणि तो अत्यंत महत्त्वाचा असा तो डोंगर आहे आणि त्याचं एक मेन नाव आहे ढोळपाळाचा डोंगर. त्याचं एक महत्त्वाचं नाव आहे. तो डोंगर जो आपल्याला मिळाला तिकडे अत्यंत महत्त्वाचा डोंगर. रायगड करता तर मिळालाच, पण हा पण एक डोंगर आपल्याला मिळाला ज्याचं नाव आहे ढोळपाळाचा डोंगर. त्या ढोळपाळाच्या डोंगराचं महत्त्व असतं की तिकडे 4 पण घाटांचं तोंड आहे. 4 पण घाटांचं तोंड जिकडे मिळतं तो डोंगर आहे. तर ते ढोळपाळाचा डोंगर. रेस्पेक्टेड शिवदे सरांच्या प्रतापदुर्ग महात्म्य जे पुस्तक, हे मी तुम्हाला त्यातच आणतोय. प्रतापदुर्ग महात्म्य नावाचं पुस्तक आहे शिवदे सर. त्यात त्या ढोळपाळाच्या डोंगराला नाव दिलं रान आडवा गौड. आय रिपीट द नेम विच केम इन टू रेस्पेक्टेड शिवदे सर्स बुक प्रतापदुर्ग महात्म्य. त्यात त्यांनी हे नाव दिले रान आडवा गौड. ढोळपाळाचा डोंगर किंवा रान आडवा गौड एकच. ह्याला मी एवढं महत्त्व का देतोय, किंवा जावळीमध्ये आपण एवढं सगळे गड घेतले, सगळं घेतले, पण हे सगळं आपल्याला मिळालं ह्याला मी महत्त्व ह्याकरता देतोय कारण ह्यावरच पुढे प्रतापगड उभारला. ढोळपाळाचा डोंगर उर्फ रान आडवा गौडवरतीच पुढे प्रतापगड उभारायला आणि ज्यांनी पूर्ण इतिहास घडवला, ज्याच्यावरती इतिहास घडला. सो हे किती महत्त्वाचं आहे की जावळी हस्तगत करणं किती महत्त्वाचं होतं आणि ती केली, आमच्या राजांनी ती केली. आता ह्याच्यामध्ये असं आहे ॲक्च्युली, समजा आता आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की हा बांधला कोणी, प्रतापगड. मोरोपंत पिंगळेंनी हा गड बांधलेला आहे. मोरोपंत पिंगळे बिल्ट प्रतापगड ऑन ढोळपाळाचा गड.
आणि धोळपाचा डोंगर किंवा रान आडवा गोड या डोंगरावरती प्रतापगड आपण उभारला. तो बांधला कोणी? तो बांधला मोरपंत पेंगड्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच एखादा प्रांत जिंकला, हा चला आता तुम्ही बघून घ्या, असं कधीच नाही. तिकडे तर पूर्ण कारभार लावून, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन लावून देऊन मगच महाराज नेहमी पुढे जात होते. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे येतो, तर थोडंसं आता तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये तिकडे कोण कोण होतं, कसं कसं होतं हे समजणंही तुम्हाला तिकडे महत्त्वाचं आहे. तिकडचा मजुमदार होता बिरोराम. बिरोराम वॉज दी मुजुमदार. गणोजी शेट्टे वॉज कारभारी, तो तिकडचा कारभारी होता. बिरोराम मुजुमदार होता, गणोजी शेट्टे कारभारी होता. कृष्णाजी बाबाजी हा तिकडचा सुभेदार होता. हे सगळे जावळीच्या पोस्ट कोणाकोणाला दिले एवढी इत्तमभूत एवढी डीपमध्ये बातमी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळते. छत्रपती शिवाजी महाराज कोणाबरोबर उतरले, कुठनं उतरले, मोऱ्यांचे कोणते कोणते सरदार आपल्या विरुद्ध होते. एक डायमंड राहिला आहे, मी त्याचं नाव सांगतो, पण आपण कुठे युद्ध केलं, कधी केलं, कसं जिंकलं, काय काय आपल्याला तिकडे मिळालं, हे सगळं ह्याच्यामध्ये आलं. सो रायगडासाठी तर आपल्याला एक तो मिळालाच आहे डोंगर, ते पुढे येईल. आत्ताचं महत्त्व प्रतापगडाचं आहे. तर मग ढोलपाचा डोंगर रान आडवागोड मिळाला, यावरती प्रतापगड बांधला आणि तो बांधला मोरपंत पेंगड्यांनी. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. मग त्यांनी तिकडे ॲडमिन कसं काय हे केलं ते पण सांगितलं. बिरोराम, गणोजी शेट्टे, कृष्णाजी बाबाजी हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता जर थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये मागे मी तुम्हाला जे सांगितलं एकदा परत तुम्हाला मी आठवण करून देतो, बिकॉज माझं डायमंडचं नाव आता घ्यायचं आहे. ते बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण आता कदाचित लक्षात येत नसेल म्हणून मी सांगतो. थिंग इज की आपण ज्यावेळेला तिकडे उतरलो, आपली कोण कोण लोक होते हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. लाईक आपल्याकडून रघुनाथपंत सबनीस होते, संभाजी कावजी होते, कोंडोजी जयी होते, शिलमकर देशमुख होते, स्वतः खुद्द दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज होते. आता मोऱ्यांकडून कोण कोण होते? हनुमंतराव मोरे होते, यशवंतराव मोरे होते, प्रतापराव मोरे होते. आणखीन एक डायमंडचं नाव मी सांगितलं नाही, ज्यांचं नाव मी आता घेतो. पण त्याच्या आधी त्याचं आणखीन एक ॲडजेक्टिव्ह जे रेस्पेक्टेड बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कादंबरीमध्ये लिहिले आहे, राजा शिवछत्रपतीमध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. ते लिहितात, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि यांची सेनानी ज्यावेळेला मोऱ्यांवरती अटॅक केला, म्हणजे जावळीवरती अटॅक केला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज अवाक झाले त्या माणसाची तलवारबाजी बघून, तलवारबाजीचं कौशल्य बघून. बाबासाहेब पुरंदरे उल्लेख करतात की तो व्यक्ती ज्यावेळेला तलवार चालवत होता त्यावेळेला असं वाटत होतं, लिटरली असं वाटत होतं की कृष्णाचं सुदर्शन चक्र चाललंय, एवढ्या जोरात त्या दोन तलवारी त्यांच्या हातामध्ये फिरत होत्या. मुरारबाजी देशपांडे, करेक्ट नेम वॉज मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे नावाचा एक अत्यंत मौल्यवान हिरा छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीवर ज्याला अटॅक केला त्यावेळेला मिळालेला आहे. आणि ते व्यक्तिमत्व रेस्पेक्टेड मुरारबाजी देशपांडे त्यावेळेस मोरे म्हणजे यशवंतराव मोरेंच्या साईडनी युद्ध करत होते आपल्या विरुद्ध. पण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हेरलं, त्यांना बोलवलं, त्यांना समजवलं की आपलं काम आहे, श्रींचं काम आहे, हिंदवी स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. तू तिकडे काम करण्यापेक्षा तू स्वराज्यासाठी काम कर, कामी येईल तुझं आयुष्य, काम येतो तुझं सगळंच, तुझं जे काही चांगली गोष्ट ते चांगलं स्वराज्य स्थापन करायला कामी येईल. आणि मुरारबाजी देशपांडे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले. असं आपल्याला अत्यंत एक मौल्यवान हिरा जो आपल्याला मिळाला या कंप्लीट वॉरमध्ये, ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे. पुढे काय घडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यावरती येईन मी, ती पुढली गोष्ट आहे. पण सांगतो तुम्हाला की हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं. आपल्याला बरेच गड मिळाले, चांभारगड, चांदरगड, मकरनगड, रायगडासाठी एक डोंगर मिळाला ज्याची प्रतापगड म्हणला तो धोरपाचा डोंगर, रान आडवा गौड ते आलेलं आहे. प्रतापदुर्ग महात्म्य शिवदे सरांनी ते लिहिलेली ती कादंबरी आहे, त्यातूनच मला हे नाव सुद्धा मिळालं. नाही तर तर हे काय आवाक वाचन असल्याशिवाय होत नाही, तर त्यातून हे नाव मला मिळालं. हे बऱ्याच कमी लोकांना नाव माहिती आहे, रान आडवा गौड. सो आणि मुरारबाजी देशपांडे हे सगळे हे सगळं जे आहे ना, हे सगळं अप्रतिम आहे. हे सगळं अप्रतिम आहे. एवढा रोचक, एवढा ॲडव्हेंचरस इतिहास मला नाही वाटत की आणखीन कोणत्याच राजाचा आहे किंवा आणखीन कोणत्या राजाचे कमांडोजचा किंवा त्यांच्या सैनिकांचा आहे. बिकॉज भले आपण आज त्यांच्यामुळेच आहोत, पण खरं समजा सांगायचं झालं तर ही लोकं जर नसती तर आपण नसतोच, लगभग आपण नसतोच. तर हे सगळं मला ह्याच्यामध्ये सांगायचं होतं. हा प्रतापगड वॉर पार्ट 4 होता, ज्याच्यामध्ये जावळी हस्तगत आलं. आता पुढे खूप इम्पॉर्टंट आहे, पार्ट 5 खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला समजेल काय नाही. पण ह्या प्रकारे जावळी आपण हस्तगत केली. साल लक्षात ठेवा, 15 जानेवारी 1656 26 वर्षाच्या आमच्या राजांनी जावळी हस्तगत केली.
याचबरोबर मी हा पाठ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.